नमस्कार, मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वाद किचनमध्ये. तर आज आपण निशा स्वाद किचनमध्ये बनवणार आहोत हेल्दी ब्राऊन राईस पुलाव. तर ब्राऊन राईस पुलावसाठी काय काय साहित्य लागेल ते आधी आपण पाहूया. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी फुलकोबी घेतलेला आहे, अर्धी वाटी बटाटा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, तमालपत्र, चक्रीफूल, काळी वेलची आणि दालचिनी. इथे मी अर्धी वाटी बीन्स घेतलेले आहेत. इथे मी अर्धी वाटी गाजर घेतलेले आहेत, शिमला मिर्च अर्धी वाटी आणि मशरूमसुद्धा अर्धी वाटी. इथे मी 1 वाटी ब्राऊन राईस घेतलेला आहे, जो मी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवलेला होता. तर इथे मी तुपाची फोडणी करणार आहे, तुम्ही तेलाची सुद्धा करू शकता. तर तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे घालूया आणि जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण खडे मसाले घालूयात. दालचिनी, काळी वेलची, चक्रीफूल, तमालपत्र. तर इथे आपण या मसाल्यांना तुपामध्ये थोड्या वेळ परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण कांदा घालूया. तर कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे, जास्त डार्क ब्राऊन नाही करायचा आहे. तर कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आता बाकी गोष्टी घालूया. तर इथे मी आधी 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. तर अद्रक लसूणची पेस्ट घातल्यानंतर आधी आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता यामध्ये भाज्या घालूया. तर इथे आधी मी बटाटा घातलेला आहे, बीन्स घातलेले आहेत. तर इथे आपण याला छान परतून घेऊया, म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट खाली चिटकणार नाही. आणि त्यानंतर राहिलेल्या भाज्या घालूया. तर इथे मी फुलगोबी घातलेला आहे, गाजर घातलेला आहे आणि याला परत एकदा परतून घ्यायचं आहे. असं मध्ये मध्ये परतून घ्यायचं, म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट खाली चिटकणार नाही. तर इथे आता मी मशरूम आणि शिमला मिर्च घातलेला आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. आणि आता मी याला असंच 1 मिनिटासाठी झाकून शिजवून घेणार आहे. तर भाज्या छान शिजलेल्या आहेत. तर आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. तर इथे मी लाल तिखट घातलेलं आहे, हिरवी मिरची घातल्यामुळे मी लाल तिखट कमी घातलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर इथे मी धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला घातलेला आहे आणि याला आपण आता छान परतून घ्यायचं आहे. मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता जो भिजवत ठेवलेला ब्राऊन राईस होता तो घातलेला आहे आणि यालासुद्धा छान परतून घ्यायचं आहे. तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. तर इथे मी 3 वाटी पाणी घातलेलं आहे. तर याच वाटीने मी 1 वाटी ब्राऊन राईस घेतलेला होता. तर 1 वाटी ब्राऊन राईससाठी आपण 3 वाटी पाणी घातलेलं आहे, म्हणजे 1 वाटी ब्राऊन राईससाठी 3 वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे मी आता मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण कुकर बंद करून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. तर आता आपण इथे 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि आपला छान असा ब्राऊन राईस तयार झालेला आहे. तर तुम्ही हा ब्राऊन राईस पुलाव वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा बनवू शकता. खूप हेल्दी आणि टेस्टी असा हा ब्राऊन राईस पुलाव तयार होतो. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.